पत्नी के चरित्र पर संदेह करते हुए पत्नी सहित अपने बेटे और ससुर पर पेट्रोल डालकर जिंदा जलाने वाले आरोपी को गोंदिया जिला सत्र न्यायालय ने दोषी मानते हुए 9 मई को फांसी की सजा सुनाई। आरोपी का नाम तिरोडा तहसील के भिवापुर निवासी किशोर श्रीराम शिंदे है। बता दें कि आरोपी किशोर शिंदे अपनी पत्नी के चरित्र पर संदेह कर उसके साथ मारपीट करता था, जिससे परेशान होकर किशोर की पत्नी आरती शिंदे फरवरी 2023 में रामनगर पुलिस थाना अंतर्गत सूर्या टोला में अपने मायके में आई थी। इस दौरान 14 फरवरी 2023 को आरोपी किशोर ने तिरोडा के भिवापुर से अपने साथ दोपहिया में कैन में सूर्या टोला में स्थित अपने ससुराल में पेट्रोल लाया था। उसने रात का समय देखकर घर पर पेट्रोल छिड़का, साथ ही पत्नी जिस कमरे में सोई थी वहां भी पेट्रोल डालकर घर को आग लगा दी। इस घटना में आरोपी के ससुर देवानंद सितको मेश्राम उम्र 52 वर्ष की घटनास्थल पर ही मृत्यु हो गई थी, जबकि किशोर की पत्नी आरती और उसका बेटा जय बुरी तरह से झुलस जाने से उन्हें अस्पताल ले जाया गया था, जहां उनके उपचार के दौरान मृत्यु हो गई थी। शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच पूर्ण की और न्यायालय में दोषारोपण पत्र प्रेषित किया। इस मामले की सुनवाई 7 मई को पूर्ण होकर न्यायाधीश NB लौटे ने सबूतों और बयानों के आधार पर आरोपी को दोषी करार दिया। 9 मई को भादवी की धारा 302 के तहत फांसी की सजा, धारा 436 के तहत आजीवन कारावास एवं 10,000 रूपए के जुर्माने की सजा सुनाई है। इस प्रकरण में सरकारी अधिवक्ता एडवोकेट विजय कुल्ले ने पैरवी की। वहीं रामनगर पुलिस थाना अंतर्गत पैरवी अधिकारी के तौर पर पुलिस हवालदार देवानंद काशीवार ने काम संभाला। आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शिंदे याला कलम 302 अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती, त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती, यामध्ये या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते, त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टिम होते ते डिफेन्सलेस होते, कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री, आणि तिसरे व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरालिटिक होते। त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती, म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे। किशोर श्रीराम शिंदे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं। सूर्यटोला नावाची जी जागा आहे, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे, तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं। आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 1.25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मरोस्तवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार, नागरिक पंच, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMS सेलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं। त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हे साहेब, ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली, आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटे साहेब, ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला। या सगळ्या लोकांमुळे हे सगळं शक्य झालं, आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी, अंमलदार, सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकू।
माझं नाव भारती रमेश चचाने आहे. जे आरती किशोर सेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेश्राम आमच्या घरासमोर राहत होते. ते आपल्या माहेरी आली होती. तिला खूप तिचे घरचे जे नवरा होता त्यांना खूप त्रास करत होते. तर त्यामुळे ते 2 महिन्याच्या पासून आमच्याकडे सुरतला राहत होती. त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले. रात्री 12 वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरतीला मरण आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरण पावले. आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले. काही एक दिवसाच्या नंतर तो मुलगा मरण पावला ना. 8 दिवसाच्या नंतर ते आरती मरण पावली. पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता. आता 14 महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मेश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे. पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहिला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।